सिद्धार्थ सोसायटीमधील फरार आरोपी योगेश उर्फ सोन्या गांधी अस्वले याला पुण्यातून अटक करण्यात आली आहे। सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटी इथं राहणाऱ्या वैभव वाघे याचा लोखंडी रॉड, लाकडी दंडुका, फरशी, पट्टा या प्राणघातक हत्यारासह अमानुष मारहाण करून त्याचा खून केल्याप्रकरणी तसंच पीडित महिला रितेश विलास गायकवाड, निलेश शिरसे, सागर शिरसे, सुमित विलास गायकवाड यांना मारहाण करून गंभीर जखमी करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी प्रमोद गायकवाड, प्रसन्नजीत उर्फ लक्की गायकवाड, हर्षजीत गायकवाड, संजय उर्फ सोन्या देवेंद्र गायकवाड, मनोज राजू अंकुश, सनी निकंबे आणि योगेश उर्फ सोन्या गांधी अस्वले यांच्या विरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात वैभव वाघे याचा खून आणि जखमी साक्षीदारांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवलाय। 1 जानेवारी रोजी रात्री 12:30च्या सुमारास भीमा कोरेगाव पुणे इथं शौर्य दिन साजरा करण्यासाठी सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटीतील रिंकी शिवशरण, आदित्य दावणे, पृथ्वीराज शिरसे आणि रितेश गायकवाड हे थांबले असताना यावेळी बुद्ध विहारजवळ सर्व आरोपी हे त्यांच्या कुटुंबासह थांबले होते। त्यावेळी त्यांनी सनी निकंबे हा दारू पिऊन पीडित महिलेच्या अंगावर आला। प्रमोद गायकवाड पट्टा काढून आदित्य दावणे यास मारहाण करू लागला। यावेळी ऋतुज गायकवाड आणि रिकी शिवशरण यांनी अडवण्याचा प्रयत्न केला असता प्रमोद गायकवाड यानं प्रसन्नजीत उर्फ लकी, हर्षजीत उर्फ विकी आणि संजय उर्फ सोन्या या तिघांना आवाज देऊन गाडीतील रॉड काढून घेऊन या लोकांना माज आलेला आहे असं ओरडून शिवीगाळ करून त्यांना बोलावून घेतलं। सर्वजण लोखंडी रॉड घेऊन आल्यानंतर सर्वांनी मिळून पीडित महिला रितेश गायकवाड, सुमित गायकवाड यांना मारहाण केली। यावेळी कुणी मदतीला आलं तर त्यांना देखील आम्ही सोडणार नाही असं ओरडल्यानं कुणी मदतीला आलं नाही। मात्र निलेश शिरसे आणि सागर शिरसे यांनी सोडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही सर्व आरोपींनी मारहाण केली। त्यानंतर काही वेळानं वैभव उर्फ बंटी वाघे यानं भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला असता सर्व आरोपींनी मिळून त्यास मारहाण केली। यावेळी वैभव वाघे हा गाडीवरून निघून जाण्याचा प्रयत्न करत असताना समरसेनजीत उर्फ टिपू गायकवाड यानं त्याला अडवून पाडलं आणि रस्त्यावरून फरशी उचलून वैभव वाघेच्या डोक्यात घातली। यावेळी पुन्हा प्रमोद गायकवाडसह सर्व आरोपींनी मिळून लोखंडी रॉड आणि लाकडी दंडुकाच्या साह्यानं मारहाण केली। प्रमोद गायकवाड यानं लोखंडी रॉडनं वैभव वाघे याचे हात, पाय, तोंड आणि डोक्यात मारलं। प्रसन्नजीत गायकवाड, संजय गायकवाड, हर्षजीत गायकवाड यांनी लोखंडी रॉडनं हातापायावर, डोक्यावर, पाठीवर, शरीरावर मिळेल तिथं मारहाण केली। अजित गायकवाड आणि किरण अंकुश यांनी लाकडी बांबूनं मारहाण केली। प्रमोद गायकवाड आणि सर्व आरोपींच्या दहशतीमुळं वैभव वाघे या सोडवण्यास कोणीही पुढे आलं नाही। वैभव वाघे याला अमानुष मारहाण करण्यात आली। यानंतर सर्व आरोपी पळून गेले। वैभव वाघे याला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर 6 जानेवारी रोजी तो मरण पावला। सदर प्रकरणातील फरार आरोपी योगेश उर्फ सोन्या गांधी अस्वले यास पोलिसांनी पुणे येथून अटक करून न्यायालयात हजर केलं। पोलिसांनी आरोपीकडे सखोल तपास करण्याकामी पोलीस कोठडीची मागणी केली। गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयानं आरोपीस 12 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली। यात मूळ फिर्यादीतर्फे ॲडव्होकेट संतोष नावकर, ॲडव्होकेट वैष्णवी नावकर, ॲडव्होकेट राहुल लुपनर, ॲडव्होकेट शैलेश पोटफोडे, सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट अमर डोके तर आरोपीतर्फे ॲडव्होकेट कदीर आवटी हे काम पाहत आहेत।